पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. पण अजून एकदा ती उबळ उफाळून आल्यावर त्याने दबक्या आवाजात त्या खोकल्याला वाट करून दिली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमल्यावर एखादी अघोरी शक्ती पाहून एखादे घुबड चित्कारले आहे असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते तशी घरघर त्याच्या छातीच्या पिंजऱ्यातून सारखी बाहेर यायची. अधूनमधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरवी तो मनसोक्तपणे खोकला असता, पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. या अशा काळ्या भिन्न परिसरात तो एकटाच चालत होता. सोबतीला या काळोखाशिवाय चितपाखरूही नव्हते. त्याला त्याच्या श्वासाची घरघर पण भीतीदायक वाटत होती. मग खोकल्याची उबळ तरी खूपच मोठी होती. त्या आवाजाने आपण इथे आहोत याची कोणाला चाहूल लागली तर, कोणाच्या तरी शिकारीचे भक्ष्य होऊ अशी जाणीव त्याला कुठेतरी होत होती. पायाखालची वाट परिचयाची असली तरी अशा या अभद्र रात्री या वाटेवरून जाण्याची पहिलीच वेळ होती. दिवसा कितीतरी वेळा तो या वाटेने गेला होता. दिवसा जाणवणार प्रसन्नपणा रात्री तेवढाच भयानक आणि कापरी वाटत होता. पण आता इलाज नव्हता. पुढे सरकणे भागच होते. तो बरेच अंतर पुढे आला होता. मागे जाण्यातही काही अर्थ नव्हता. एक एक पाऊल पुढे टाकत तो अंतर कमी करू लागला. तो म्हणजे देवा पाटील. वय साधारणतः 60च्या आसपास असेल. आज बायकोच्या आग्र्याला बळी पडून तो लेकीकडे साडी चोळी घेऊन आला होता. लेक जवळच्या गावातच दिली होती. वाटेतलं हे जंगल ओलांडलं की लेकीचं सासर होतं. सकाळी सकाळी तो लेकीच्या दारात होता. साडी चोळी लेकीला दिली. बापाला पाहून लेक सुखावून गेली. जावई आणि त्याने दुपारचे जेवण केले. सकाळपासून पायपीट केल्यामुळे त्याने तिथेच बाकावर अंग टाकले. मस्त झोप लागली. संध्याकाळी 5च्या सुमारास जाग आली. तो गडबडीत उठला. त्याला आजच गावाकडे माघारी जायचे होते. डोक्यावर पटका बांधत तो लेकीला म्हणाला, निघतो मी गावाकडे. लेकीने पण खूप आग्रह केला. रात्रीचं जंगलात जाऊ नका, जंगल चांगलं नाही. ती काळजीच्या स्वरात म्हणाली. गुरंढोरं रानात बांधलेले आहेत. त्यांना चारा पाणी द्यावा लागतो. असं राहून चालणार नाही असं ते म्हणत लेकीचा आग्रह मोडून तो गावाकडे निघाला. निघता निघता अंधार दाटून आला होता. भराभर पाय उचलून आपण तासात 2 तासात गावात पोचू असा त्याचा अंदाज होता. पण पाऊस नेमका पडून गेल्यामुळे वाटेत चिखल झाला होता. त्यामुळे भरावर पाय टाकणं जड जात होतं. अर्धा रस्ता पार केला तेव्हा रात्री 9चा सुमार झाला होता. त्याला आता एकटेपणाची जाणीव होऊ लागली. कोणीतरी सोबत पाहिजे होतं असं मन म्हणत होतं. लेकीचा आग्रह उगाच मोडला. आता त्याला त्याचा पश्चाताप होऊ लागला. खोकल्याची उबळ पुन्हा एकदा उफाळून आली. तोंडावर जोरात हात दाबून त्याने बारीक आवाजात खोकल्याची वाट करून दिली. बिडी पिण्याची तलब झाली. पण बिडी पेटल्याचा उजेड होईल आणि कोणाच्याही नजरेत आपण पडू या विचाराने त्यांनी बिडीचा विचार सोडून दिला. चिखलात पाय पडल्यावर चपलांचा चप चप आवाज अंधारात भीतीदायक वाटत होता. त्याला आता कोणत्याही आवाजाची भीती वाटू लागली. थोडासा आवाज झाला तरी त्या आवाजाच्या दिशेने त्याचे कान टवकारू लागले. हळूहळू भीती त्याच्या अंगात शिरू लागली. तो ज्या जंगलातून जात होता त्याबद्दल आसपासच्या गावातील लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. कोणाचंही मत त्या जंगलाबद्दल चांगलं नव्हतं. अनेक अघोरी कथा त्या जंगलातून बाहेर पडून गावकऱ्यांपर्यंत आल्या होत्या. त्या कथा त्यांच्यापर्यंतही आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भीतीत अजून भर पडली होती. वाट्यात दिसणारा उंच झाडांचा आकार त्याला त्याच्या मनात उठणाऱ्या भीतीदायक तरंगाप्रमाणे भासू लागला. मनात येणाऱ्या वेड्या वाकड्या आकृत्या त्या झाडात त्याला दिसू लागल्या.
मनातले भास झाडात प्रकट होऊ लागले. झाडांच्या पानाची सळसळ बारीक हुंकारासारखी येऊ लागली. चिखलात टाकलेला पाय पुन्हा वर येईल की तसाच रुतून बसेल असा प्रश्न मनात डोकावू लागला. आसपासचं सगळं वातावरण त्याच्या विरोधी झाल्यासारखं दिसू लागलं. मनात येणारे विचार वातावरणात दिसू लागले. त्याला थोडंसं पुढे काहीतरी हलताना दिसलं. स्पष्ट दिसत नसलं तरी काहीतरी आकृती हालचाल करत आहे याची जाणीव त्याला झाली. भीती सरसरून मेंदूपर्यंत गेली. क्षण दोन क्षण तो जागेवर थांबला. जागेवरच तसा उभा राहून पुढचा अंदाज घेऊ लागला. त्याने पुढे लक्ष देऊन काही ऐकू येतं का याची चाहूल घेतली. पुढे काही अंतरावर कोणीतरी चिखलातून पाय बाहेर काढत आहे असा काहीसा आवाज कानावर आला. पुन्हा थोड्या वेळाने चिखलात पाय टाकल्याचा आवाज आला. त्याला त्या आवाजाने हुरूप आला. पुढे कोणतरी चालत आहे ही जाणीव सुखावणारी होती. कोणीतरी सोबत आहे या विचाराने तो झपाझप पावले टाकून पुढे सरकू लागला. पण चपला चिखलातून वर घेताना त्याची दमछाक होऊ लागली. चालण्याला वेग येत नव्हता. त्याने चपला काढून हातात घेतल्या आणि पटापट पुढे चालू लागला. आता तो त्या आकृतीच्या बराच जवळ आला. त्याला आता ती आकृती काहीशी स्पष्ट दिसू लागली. पुढे सफेद कपडे घातलेला एक 25-26 वर्षाचा मुलगा चालत होता. त्याने चपला हातात घेतल्या होत्या आणि खालचा चिखल तुडवत मोठ्या जिकरीने तो पुढे जात होता. त्याला पाहून हा सुखावून गेला. एकदाची कोणाची तरी सोबत मिळाली होती. मगाची वाटणारी भीती एकदम कमी झाली होती. डोक्यावरचे मनाचे ओझे एकदम खाली ठेवल्यासारखे झालं. तो त्यांच्यामधले अंतर पार करून त्या मुलाजवळ पोहोचला. अंगावर सफेद सदरा, खाली खाकी रंगाची व गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट आणि हातात चपला घेऊन तोल सांभाळत तो चालला होता. त्याला देवा पाटलाची चाहूल लागली असून त्याने त्याच्याकडे साधे वळूनही बघितले नाही. तो आपल्या चपला हातात घेऊन शांतपणे चिखल तुडवीत चालत होता. देवा पाटील त्याच्या अगदी निकट गेला तरी त्याची शांतता भंग पावली नाही. तो आपल्या चालण्यात मग्न होता. त्याला त्याच्या या शांततेचं नवल वाटलं. कोणीतरी सोबत भेटेल म्हणून आपण किती सुखावून गेलो होतो, पण ह्याला आपण आलो याचं काहीच सोयर सुतक नाही. साधं मागं वळून पण त्याने पाहिलं नाही. अये पोरा, कुठं निघालायस? देवा पाटलाने त्याची शांतता भंग करून विचारलं. त्याला वाटलं आता तरी हा काही बोलल, पण त्याच्या विचारण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो आपल्या नादातच पुढे चालत होता. साधा मागं वळून पण त्यानं पाहिलं नाही. अशा गडद अंधारात त्याचं असं मौन त्याला विचित्र वाटू लागलं. चकवा लागावा असं तो एकाच रेषेत आणि धुंदीत चालत होता. आजूबाजूला कोणी आहे, कोणीतरी काही विचारत आहे याची त्याला फिकरच नव्हती. त्याची ती शांतता त्याला जीवघेणं वाटू लागली. सोबत भेटल्याचा आनंद कमी होऊ लागला. उलट हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसत आहे असं राहून राहून मनात जाणवत होतं. त्याची पावलं धीमी झाली. काय करावं काही कळेना. मन द्विधेय अडकलेलं. त्याने मनाचा पक्का निर्धार करून त्याला पुन्हा एकदा आवाज दिला. ये पोरा, नाव काय तुझं? असं गपगप का चालत आहेस? एवढा सोबत मिळाला हाय तरी तोंडातून एक ब पण काढत नाहीस का? मुकाबैरा आहेस? एवढं लांबलचक वाक्य बोलूनही काही परिणाम झाला नाही. तेव्हा देवा पाटील वैतागला. भीतीची जागा आता रागाने घेतली. तो झपझप पावले टाकून त्या पोराच्या अगदी समोर जाऊन थांबला. दोन्ही हात लांब फैलावून त्याची वाटच अडवून धरली. त्या सरशी तो मुलगा जागीच थांबला. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि पाटलाचे फैलावलेले हात आपोआप खाली आले. तोंड भीतीने वासावे तसे मोठे झाले. नजरेत भीतीची सणक चमकून गेली. पाटील आपोआप वाटेतून बाजूला सरकला आणि त्याला वाट मोकळी करून दिली.
आणि आधी जसा शांतपणे चालत होता तसंच आपल्या धुंदीत तो मुलगा चालू लागला. आता भीती आणि कुतूहलाने देवा पाटलाचा चेहरा काळवडून गेला. त्याच्या नजरेतला थंडावा त्याला बरंच काही सांगून गेला. त्या नजरेत कुठलेच भाव नव्हते. डोळे आणि नजर एकदम कोरी होती. जिवंतपणाचे एकही लक्षण त्या नजरेत आढळले नाही. त्यात अशी जादू होती, त्याला अडविण्यासाठी वर गेलेले हात आपोआप खाली आले होते. तो उद्विग्न मनस्थितीत अडकला. एवढ्या घनदाट अंधारात हाच नमुना आपल्याला का मिळाला? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्याच्यासोबत चालावं तर त्याची ती थंड नजर, आणि सोबत नाही चालावं तर हा घनघोर अंधार. मनाचा काहीच कौल लागेना. मनाची नुसती चरफडत होऊ लागली. मुठी आवळून तो तळहातावर आदळू लागला. त्या पोराचा संताप येऊ लागला. हा अशा परिस्थितीत एवढा थंड कसा वागू शकतो? एवढा निर्विकार चेहरा घेऊन असा भयकारी परिसरात कसा चालू शकतो? त्याच्या डोळ्यात एवढं डोकावून पाहिलं तरी साधी पापणी पण लावू नये म्हणजे काय? एवढा कोडा चेहरा कोण ठेवू शकतो? असे अनेक प्रश्न अशा वेळी त्याला पडून गेले. तो या अपमानाने व्यथित झाला. तडक झपाझप पावले उचलून तो त्याच्या मागे मागे चालू लागला. चालत चालत पुन्हा त्याच्या जवळ पोचला. पुन्हा त्याची ती चाल त्याला दिसू लागली. एव्हाना ते दोघे किती वेळ चालत होते, किती अंतर कापले हे कळायला काही मार्ग नव्हता. पण ते एवढा वेळ चालत होते की काही वेळातच उजेडून येणार होते. जंगलाची वेद संपणार होती. देवा पाटील आता चेकाळून उठला होता. त्याचा अहम दुखावला गेला होता. हा कुठला 25-26 वर्षाचा मुलगा मला टाळत होता. तो तणतण करत पुन्हा त्याला बोलू लागला. पण यावेळेस बोलताना मात्र त्याचा आवाज धारदार आणि क्रोधित होता. ये पोरा, तुला काय येड लागलं कर? मागापासून मी तुझे नखरे पाहता. नुसता घुम्यागत चालत आहे. काही विचारलं तरी नुसता थडपानं बघत आहेस. तुला काही माणूस की हाय का नाही? का असा खोड्यागत वागत आहेस? एवढ्या अशा या परिस्थितीत भीती वाटत नाही का तुला? भीती वाटली पाहिजे, त्याशिवाय तुला माणसाची किंमत कळू येणार नाही. देवा पाटील बोलत सुटला. पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो त्याच्याच चालीत होता. पाटील आता त्याच्या पुढे आला. त्याच्यावर डोळे वटारून त्याला भीती दाखवू लागला. तोंडातून चित्रविचित्र आवाज काढू लागला. त्याला जेरी सांडू लागला. दात ओठ खात त्याला शिव्या देऊ लागला. घोबडासारखे चित्कार तोंडातून काढू लागला. आता त्याला त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहायची होती. भीतीने थरथर कापताना त्याला बघायचं होतं. तो त्यासाठी काहीही करणार होता. तो एकदा घाबरला की त्याचा विजय होणार होता. देवा पाटलाचा विजय होणार होता. फक्त एकदाच त्याच्या चेहऱ्यावर त्याला भीती पाहायची होती. मग पुढची बाजी त्याचीच होती. पुढचे राज्य त्याचेच होते. एव्हाना तांबडं फुटायची वेळ झाली होती. काही क्षणातच पहाट होणार होती. जंगलाची वेशही संपत आली होती. गावाची वेश जवळ आली होती. आता देवा पाटील इरेला पेटला होता. त्याने त्या पोराचा दोन्ही खांदे हातात धरून ते जोरजोरात हलवले. त्याच्या डोळ्यात जरबेच्या धाकाने पाहिले आणि क्षणातच ते घडले. देवा पाटलाला एक जोरात धक्का मारत तो मुलगा सुसाट गावाच्या वेशीकडे धावत सुटला. त्याला धावताना पाहून देवा पाटील चेकाळून उठला. तो मुलगा प्रचंड भीतीने पळून गेला आहे याची जाणीव त्याला झाली. देवा पाटील क्रोधाने लालबुंद झाला. हातातली शिकार असे निसटून जाताना पाहून तो संतापाने बेभान झाला. तो पोरगा वाचला होता. तो मुलगा धावत जंगलाच्या वेशीबाहेर आला. आता तो सुरक्षित होता. आता भीती पाठीमागे उरली होती. खाली गुडघ्यावर हात ठेवून त्याने मोठा श्वास घेतला. धावताना मोठी धाप लागली होती आणि त्याने मागे वळून बघितले. पाठीमागे देवा पाटील त्याच्याकडे क्रोधाने बघत होता. आता त्याची नजर बदलली होती. नजरेत अमानवीय असे
प्रतिबिंब चमकत होते. नजरेतील खुनची भाव एवढ्या लांबून पण स्पष्टपणे दिसत होती. साल्या, तू वाचलास. अशी हिंसक भावना चेहऱ्यावरून सहज टिपता आली असती. त्याच्या नजरेत जास्त वेळ पाहिलं तर पुन्हा काही अनर्थ व्हायचं. त्या अगोदरच त्याने घराची वाट धरली आणि जंगलाची कथा त्याच्या मनातून तरळून गेली. देवा पाटील शेजारच्या गावातील एक शेतकरी. जंगलाच्या पलीकडील गावात त्याची लेक दिलेली होती. असाच एकदा तो लेकीच्या साडीचोळी घेऊन गेला. गावात परत येताना कोणीतरी निर्दयपणे त्याचा खून केला होता. खून कोणी केला, का केला हे कधीच कळलं नाही. पण एक मात्र झालं. जंगलातून जाताना जंगलात देवा पाटील दिसू लागला. गावातील रघुनाथ पाटलाचा बळी देवा पाटलानेच घेतलेला. देवा पाटलाचा भूत आधी प्रेमाने बोलायचा आणि नंतर भीती दाखवायचा. जो घाबरला त्याने त्याचा बळी घेतला. त्या पोराने देवा पाटलाला ओळखलं होतं. त्याला त्याचं मरण दिसत होतं. पण अतिशय निर्धाराने त्याने स्वतःच्या भीतीवर नियंत्रण ठेवलं होतं. चेहरा निर्विकार ठेवला होता आणि त्यामुळेच तो देवा पाटलाच्या तावडीतून सही सलामत वाचला होता.